नाव त्याचं? नवनाथ सुदानदौड. त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदानदौड. तो मारायला तो होता ना? हा मारायला तो होता ना? हा हा भागवत सुदानदौड. त्यांनी पाठिंबा दिला तर आणि नवनाथ? त्यांनी पाठिंबा देऊन तू मारून टाक म्हणे त्याला, मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने. बरं तो एकटाच होता, बाकी मारायला अजून नव्हता ना कोण? नाही त्यांनीच दाबलं मला. ते सगळे त्याचे घाबरतात आता त्याला. तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त आहे, हुकुमशाही त्याची जास्त. आजूबाजूला माणसं होती ते होती ना? ते ते घाबरतात आता त्याला सगळी. डेंजर ते तेवढ्या राळामध्ये. हा? लय डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये. तो घाबरते त्याला सगळी. त्याने तू काळजी करू नको. हा दादा तेवढी फक्त तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा. अरे मी आता एसपी शी पण बोललो. हो दादा हो, मला मदतच हवी दादा. खूप गरीब. दुसरा आता हो दादा मी खूप गरीब माणूस आहे दादा. तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे देव बोलले माझ्यासाठी. तू काळजी करू नको. ते मी आता ह्याला पाठवलंय राजूला, हो दादा हो राजेंद्रला. हो आणि तिथं तुला सगळे ट्रीटमेंट सगळी चांगली होईल. बरं दादा काही बरं. काळजी करू नको. हो दादा हो दादा हो. आणि त्या सगळ्याला मी पूर्णपणे बरोबर कामाला लावून त्यांचीच कामं तेच करा दादा. मला म्हणजे मला उद्याच्याला लय धोका आहे दादा. मी राहतो शेतामध्ये एकटा. माझे आई वडील लंगडे. माझे बाळ आहे बारीक बारीक. 2 वर्षाचा एक 4-5 वर्षाचा आहे दादा. टेन्शन घेऊ नको. हा दादा मी खूप गरीब माणूस आहे बरं का दादा. म्हणजे मी गमवलं म्हणजे माझ्या पाठीमागे माझे आई वडील मरणार 100%. माझे पोरं पण मरणार. अरे बाळा तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे. हो दादा हो. उपकार दादा तुमचे महादेवासारखे आले दादा तुम्ही धावून माझ्यासाठी. बस आजच समजेन मी. टेन्शन घेऊ नको हा. हो दादा हो. आणि समजा हो जय भगवंत झाला समजा. हा साहेब. हॅलो. हो करून घ्या सर, करून घ्या. करू. हो साहेब. नाही डॉक्टर जीवन राजपूत आहे. देऊ का एक मिनिट? देऊ.